वेळेचं जरी बंधन नसलं, काल एक किस्सा मी टीव्हीवर पाहिला. एक माणूस होता, त्याने एक नौकर ठेवला होता. नौकर ठेवल्यानंतर कोळसे साहेब, त्या नौकराचं काम काय होतं की 1 लिटर दूध गरम करायचा आणि त्या मालकाला पाजायचा. एकाने रोज त्याची दिनचर्या सुरू असताना एकाने तक्रार केली, हा नौकर ठेवलाय, हा पाव लिटर दूध पितो आणि तुम्हाला पाऊण लिटर दूध देतो, बाकीचा पाणी टाकतो. म्हणून त्या नौकरावर दुसरा पाळ ठेवायसाठी काहीतरी उपाययोजना करा म्हणून त्याला सल्ला दिला. त्याने दुसरा नौकर ठेवला. तो नौकर आल्यावर दोघे मिळून अर्धा लिटर दूध प्यायचे आणि अर्धा लिटरच मालकाला द्यायचे. पुन्हा तक्रार झाली. तक्रार झाल्यावर त्या दोघांवर वाद ठेवायसाठी तिसरा आणला. तिसरा आणल्यानंतर तिघही म्हणाले लेकाचे आणि पाऊण लिटर दूध प्यायचे आणि मालकाला पाव लिटर द्यायचे पाणी टाकून. मालकाला वाटलं सगळं पाणीच पाणी प्यायला भेटते, म्हणून चौकशी केली तर माहीत झालं की हे तीनही जण पाऊण लिटर दूध पितात आणि मालकाला 25 देतात. म्हणून त्याच्यासाठी चौथा आणला, राज ठाकरे नावाचा. लक्ष ठेवायसाठी चौथाही त्याच्यात मिसळला. मालकाला पाणीच भेटत होता, मालक बिचारा बारीक होऊन गेला, उठण्याची क्षमता राहिली नाही. हा चौथा आलेला त्यांच्यात मिसळून पुरा 1 लिटर दूध प्यायचा. मालक झोपल्यावर त्या दुधावरची साय आहे ना, ती ओटावर लावून द्यायचा, ओटावर. आणि मालकाने विचारलं, अरे दूध कुठे? आरसा पुढे करायचे, पाहण्याची दूध पेला का नाही तुम्ही सकाळी, कारण तोंडाला साय लागली राहायची. तर हा 1 लिटर पुराच्या पुरा दूध हा आता पाऊण लिटर पित होते. राज ठाकरे धरून आता 1 लिटर दूध पुरा साफ करायचं काम या महाविकास आघाडीच्या, मी तुमच्या साक्षीनं सांगतोय की युती सरकारमधल्या, या महायुती सरकारमधल्या